नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्लॉगमध्ये. तर जे कोणी नवीन असतील चॅनलवरती तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट. मी आज चालली आहे आमच्या गावाला. तर गावाला कशासाठी, तर गावाला आहे आज राहुलची हळद आणि मी येऊन पोचले इकडे. बघू शकता तुम्ही सगळेजण आले आहेत आणि इकडं चालू आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि सोबतच चालू आहे जोरदार हळदीची तयारी. गाईज हे बघा, या मुलांनी काय असं काम केलंय की ज्याला तोंड लपवावं लागतंय. तुम्हाला मी याचं या ब्लॉग मध्ये तोंड दाखवूनच राहील. तो हळदीच्या फंक्शनला आता स्टार्ट झालं आहे आणि इकडे हळद नाचवण्याची पद्धत आहे. तो हळद नाचवली जाते. हळद नाचवून झाल्यावरती आता नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होतो. नवरदेवाला हळद लावून झाल्यावरती सगळ्यांनी हळदीला होळी समजून एकमेकांना चांगलंच रंगवून टाकलं होतं. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हळदीच्या कार्यक्रमाचं रूपांतर इथं बघता बघता हळूहळू होळीच्या कार्यक्रमात रूपांतर झालं होतं याचं. आणि सगळ्यांनी एकमेकांना मस्तपैकी रंगवून टाकलं होतं. होळीसारखी हळद खेळून झाल्यानंतर इथं सगळ्यांनी आपापले कलाकौशल्य सादर केले. अच्छा Once more! Once more! Once more!
hours later. हळद झाली आणि लग्नाच्या दिवशी आम्ही लग्नाला निघालो तेव्हा खडकवासलाजवळ ह्या PMT बसने टेट घेतला होता. तब्बल 3-4 तास फायर ब्रिगेड, पोलीस आणि ॲम्ब्युलन्स आले नव्हते आणि 3-4 तासानंतर जेव्हा आले तेव्हा त्यांनी ही सगळी आग विझवली आणि जमलेलं सगळं ट्रॅफिक सॉल्व्ह केलं. दैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणाला कसल्या प्रकारची जखम वगैरे काही झालं नाही. आणि त्यानंतर आम्ही लग्नाला पोचलो. अर्थात लग्न लागून गेलं होतं आणि आम्ही लेट होतो लग्नासाठी. आणि 3-4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सगळेजण इथे लग्नाला येऊन पोचले आहेत आणि त्यांची उत्सुकता बघू शकताय तुम्ही. आणि हे आहे आजचं आपलं न्यूली वेड कपल. आणि माझा लुक आजचा तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.